थँक यू डिअर ऑडियन्स फॉर युअर रिस्पॉन्स. नेहमीप्रमाणेच मी प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी आणि तीर्थयात्रा मॉरिशस टूर्स अँड ट्रॅव्हल्स संयुक्त विद्यमाने सादर करीत आहोत आमच्या अनसंग हिरोईन्स या मालिकेचा तिसरा भाग. मंडळी, अनेक श्रोत्यांच्या आग्रहामुळे आम्ही या पुढील काही भाग मराठीतून सादर करणार आहोत. या भागात आपण ऐकणार आहात नो मीन्स नो असं ठणकावून सांगणाऱ्या जिगरबाज महिलेची स्फूर्तिदायक कहाणी. ती होती पहिली महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर आणि भारतात घटस्फोट घेणारी पहिली महिला डॉक्टर रखमाबाई राव. त्या काळात बाईला काढणंही मुश्किल होतं. अशा काळात बंड करणारी, अनिष्ट रूढींविरुद्ध एल्गार पुकारणारी आणि त्यासाठी न्याय व्यवस्थेला गदगदा हलवणारी ही बाई म्हणजे डॉक्टर रखमाबाई राव. आज त्यांच्याबद्दल बोलण्याचं कारण म्हणजे नुकतंच 22 नोव्हेंबरला त्यांची जयंती साजरी झाली. 22 नोव्हेंबर 1864 हा त्यांचा जन्मदिवस. वडील लवकर वारले. आईने दुसरं लग्न केलं. पण या दुसऱ्या लग्नामुळे रखमाबाईंचं मात्र भलंच झालं, कारण त्यांचे सावत्र वडील त्या काळातले प्रख्यात डॉक्टर होते, डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत. ते पुरोगामी विचारांचे होते. स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल त्यांना आस्था होती. त्यामुळे त्यांनी अनेक मराठी पुस्तकं स्त्रियांच्या आरोग्याविषयी लिहिली आणि रखमाबाईंना शिकवलं. शाळेत पाठवलं आणि घरी इंग्रजी शिकवलं. पण त्या काळच्या प्रथेप्रमाणे 11व्या वर्षी लग्नही लावून दिलं. नवऱ्याचं नाव होतं दादाजी भिकाजी. तो शिकलेला नव्हता. वडिलांनी त्याच्याकडून वचन घेतलं की लग्नानंतर तो शिकेल. त्यावेळच्या रिवाजाप्रमाणे मासिक धर्म येईपर्यंत मुली माहेरीच राहत असत. रखमाबाई माहेरी राहत होत्या. वयात आल्यावर दादाजींनी त्यांना नांदायला बोलवलं, पण रखमाबाईंनी त्याला सपशेल नकार दिला आणि वडिलांनी त्याला पाठिंबा दिला. कारण दादाजींचं स्वतःचं घर नव्हतं. ते मामाकडे राहत होते आणि मामाचं चारित्र्य चांगलं नव्हतं. शिवाय दादाजींना क्षयाची बाधा झाली होती आणि कबूल केल्याप्रमाणे त्याने शिक्षणही घेतलं नव्हतं. नवरा हा देव मानण्याचा तो काळ. त्या काळात बायकोने नांदायला यायला नकार दिला म्हटल्यावर दादाजींचा अहंकार दुखावला आणि तडकाफडकी त्यांनी रखमाला नोटीस पाठवली. पण रखमाबाईंनी नोटीसीला अजिबात दाद दिली नाही. तेव्हा दादाजींनी कोर्टात दावा दाखल केला. रखमाबाईंनी आपली बाजू खणखणीतपणे मांडताना स्पष्टपणे कोर्टात सांगितलं की हे लग्नच मला मान्य नाही. कारण लग्न झालं त्यावेळेला मी लहान होते आणि माझी या लग्नाला संमती नव्हती. शिवाय आता माझ्या नवऱ्याला क्षय झालेला आहे आणि ठरल्याप्रमाणे त्याने शिक्षणही घेतलं नाही, म्हणून मी नांदायला जाणार नाही. कोर्टाने त्यांच्यापुढे 2 पर्याय ठेवले. एकतर मुकाट्याने दादाजींकडे नांदायला जा किंवा 6 महिने तुरुंगवास भोग. रखमाबाई म्हणाल्या की मी 6 महिने तुरुंगवास भोगीन, पण मी नांदायला जाणार नाही. त्यांनी ठामपणे नकार दिला. त्या काळात हे फार मोठं धाडस होतं. सनातनी समाजात गदारोळ उठला. धर्म बुडाला, नीतिमत्ता संपली अशी ओरड सुरू झाली. अगदी बाळ गंगाधर टिळकांनीही आपल्या वर्तमानपत्रात रखमाबाईंवर कडाडून टीका केली. रखमाबाई काही कमी नव्हत्या. हिंदू लेडी या टोपण नावाने त्यांनी इंग्रजी वृत्तपत्रातून या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आणि कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरियाकडे दाद मागितली. महाराणींनी यात दखल घेतली आणि कोर्टाचा निर्णय रद्दबातल ठरवला. पैशाच्या मोबदल्यात दादाजीने रखमाबाईंची सुटका केली आणि हा भारतातला घटस्फोट घडून आला. आजच्या काळात घटस्फोट झाल्यावर नवऱ्याकडून बायकोला पोटगी मिळते, पण भारतातल्या पहिल्या घटस्फोटाच्या खटल्यात रखमेने तिच्या नवऱ्याला पैसे दिले आणि सेटलमेंट केली. याच खटल्यामुळे बहुचर्चित एज ऑफ कन्सेंट ऍक्ट 1891 हा पारित झाला आणि मुलींना दिलासा मिळाला. या खटल्यातून बाहेर पडल्यावर रखमाबाईंनी फिनिक्स भरारी घेतली. लग्न तर त्यांना करायचंच नव्हतं. वडील डॉक्टर होते. वडिलांचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यामुळे खूप शिकावं, डॉक्टर व्हावं आणि महिलांसाठी काहीतरी करावं असं त्यांच्या मनात होतं. म्हणून 1889 मध्ये लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वुमेन मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या आणि 1894 मध्ये डॉक्टर होऊन त्या भारतात परत आल्या. भारतात परतल्यावर काही काळ त्यांनी कामा हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस केली. त्यानंतर
सुरतमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 22 वर्ष तिथे काम केल्यावर राजकोटला मुख्य डॉक्टर म्हणून त्यांनी काम पाहिलं. 35 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर सामाजिक कार्यात त्या सक्रिय राहिल्या. भारताला स्वातंत्र्य मिळालेलंही त्यांनी पाहिलं आणि वयाच्या 91व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण स्त्री स्वातंत्र्याच्या इतिहासात मात्र अढळ स्थान प्राप्त केले. कोर्टाला ठणकावणाऱ्या, समाजाच्या अनिष्ट रूढींवर प्रहार करणाऱ्या, स्त्रीला मन असतं, इतकंच नव्हे तर स्त्रीला स्वतंत्र मतही असतं हे स्वतःच्या वर्तनातून सिद्ध करणाऱ्या रखमाबाईंची ही गोष्ट आपल्याला सतत प्रेरणा देईल हे मात्र नक्की. थँक्यू.